नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड परीक्षेचा राजमार्ग या कृती कार्यक्रमांतर्गत उत्तरपत्रिकांचं अचूक लेखन कसं करावं या संदर्भात इयत्ता 10वी आणि 12वीचे विषयनिहाय व्हिडिओ कोल्हापूर विभागीय मंडळाच्या वतीनं तयार करण्यात आलेले आहेत. याचा निश्चितच आपल्याला लाभ होईल. आपण परीक्षेसाठी परिपूर्ण तयारी करूनच परीक्षा द्यावी. परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी शीतल हिरेमठ. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे कोल्हापूर विभागीय मंडळ बोर्ड परीक्षेचा राजमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे या कृती कार्यक्रमाअंतर्गत उत्तरपत्रिकांचे लेखन कसे करावे या मालिकेअंतर्गत 12वीच्या म्हणजेच HSCच्या गणित विषयासाठी आपल्याकडे तज्ज्ञ मार्गदर्शक आलेले आहेत. माननीय सौ संगीता शेटे जाधव मॅडम, त्याचबरोबर श्री साबळे SH. मी आपलं स्वागत करते. म्हटलं की थोडी भीती असतेच, पण HSCचा जो गणिताचा पेपर आहे बोर्डाचा, त्याचा आराखडा कसा असतो किंवा त्याची गुणविभागणी कशी असते? गणित हा विषय सर्वसामान्यपणे कठीण समजला जातो, पण योग्य नियोजन केलं, वर्षभर अभ्यास केला, सराव केला तर हा विषय विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा आहे. 12वीच्या बोर्ड परीक्षेची जी गणिताची प्रश्नपत्रिका आहे ती ABCD या 4 सेक्शनमध्ये विभागलेली आहे. A सेक्शनमध्ये एकूण 2 प्रश्न असतात, क्वेश्चन नंबर 1 आणि 2. 1मध्ये MCQ असतात 8, प्रत्येकी 2 गुणांसाठी, आणि क्वेश्चन नंबर 2मध्ये व्हेरी शॉर्ट आन्सर टाईपचे 4 प्रश्न असतात, प्रत्येकी 1 गुणासाठी. सेक्शन A हा 20 गुणांचा आहे. सेक्शन Bमध्ये एकूण 12 प्रश्न असतात, त्यापैकी आपल्याला 8 प्रश्न सोडवायचे असतात आणि प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांचा आहे. सेक्शन Cमध्ये एकूण 12 प्रश्न असतात, त्यामध्येही 8 प्रश्न सोडवायचे असतात, प्रत्येक प्रश्न हा 3 गुणांचा असतो. आणि सेक्शन Dमध्ये एकूण 8 प्रश्न आहेत, त्यापैकी 5 सोडवायचे असतात, प्रत्येकी 4 गुणांचा, म्हणजे एकूण 20 मार्काचा हा सेक्शन असतो. एकूण 112 म्हणजे विथ ऑप्शन 112 गुणांचा हा पेपर आहे, पण त्यापैकी विद्यार्थ्यांना 80 गुणांचा पेपर लिहायचा असतो. 80 गुणांचा पेपर आहे, हे अगदीच छान आहे. पण गणित म्हटलं की मनामध्ये एक भीती असते. मग या गणित विषयाचा पेपर सोडवताना शक्यतो विद्यार्थी ब्लँक झालो किंवा आठवलं नाही, सोडवलेलंच आठवलं नाही असं म्हणतात. मग यासाठी त्यांनी मानसिक तयारी कशी करावी? मॅडम, हा अतिशय चांगला प्रश्न आहे. विद्यार्थी ज्यावेळी परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करतो त्यावेळी नवीन वातावरणामध्ये तो गोंधळलेला असतो आणि त्याच्यासमोर नेमका प्रश्न नसतो. त्यामुळे त्याला असे वाटते की आपल्याला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर येत नाही. परंतु ज्यावेळी त्याच्यासमोर प्रश्नपत्रिका येते आणि तो नेमका प्रश्न वाचतो त्यावेळी वर्षभर अभ्यास केलेल्यामुळे त्याला त्याचं उत्तर येत असतं. त्यामुळे त्याने बिनधास्तपणे प्रश्नपत्रिका सोडवायची, कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही. शेटे मॅडम, मगाशी तुम्ही गुणविभागणी सांगितलीत, पण या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांसाठी उत्तर लेखनाची नेमकी पद्धत विद्यार्थ्यांनी काय अवलंबावी? प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 1, 2, 3 आणि 4 गुणांचे प्रश्न असतात. 1 आणि 2 गुणांचे प्रश्न हे इझी म्हणजे सोपे असतात. त्याच्यामध्ये 1 मार्काचा जो प्रश्न आहे तो त्याचं उत्तर हे एका ओळीमध्ये, एका स्टेपमध्ये किंवा एका शब्दामध्ये लिहिणं अपेक्षित असतं. 2 मार्काचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये 2 स्टेप्स आवश्यक असतात. त्या 2 स्टेप्सना मार्क्स असतात. तुम्ही हे उत्तर तीन स्टेप्समध्ये लिहिलं तरी चालेल, पण 2 स्टेप्स ज्या महत्त्वाच्या आहेत त्या तिथं असणं आवश्यक आहे. 3 मार्काचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये ॲव्हरेज प्रकारचे प्रश्न असतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा 3 स्टेप्सना मार्क्स असतात. पहिली स्टेप कदाचित फॉर्म्युला असेल, दुसरी फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू घालणं असेल आणि तिसरं शेवटची उत्तराची असेल. तर ह्या महत्त्वाच्या स्टेप्स कोणत्या आहेत हे लक्षात घेऊन त्या स्टेप्स आपल्या उत्तरामध्ये यायला पाहिजेत, ह्याची दक्षता विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे 4 मार्काचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवलचे प्रश्न आहेत. हे 3 मार्काचे प्रश्नसुद्धा डिफिकल्टी लेवलचे थोडे असतात, थोडे ॲव्हरेजचे असतात. 4 मार्काच्या प्रश्नामध्ये एकूण 8 प्रश्न आहेत, त्यापैकी 5 जे सोडवायचे आहेत त्याच्यामध्ये 4 प्रश्न हे थेअरीवरती असतात आणि ही थेअरी जी आहे ती पेपर 1 आणि पेपर 2मध्ये आहे.
पेपर 1मधली 2 क्वेश्चन थेरीचे, पेपर 2मधले 2 क्वेश्चन थेरीचे असतात. पेपर 1मधली जी थेरी आहे ती व्हेक्टर, पेअर ऑफ लाईन्स आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स या टॉपिकवरती ही थेरी आहे. तर ही लिमिटेड भाग असल्यामुळं विद्यार्थ्यांनी याची चांगली तयारी करावी आणि हे प्रश्न आपल्या शिक्षकांच्याकडून जे सोडवलेले आहेत ते तपासून घेणं आवश्यक आहे, म्हणजे कमी वेळेमध्ये ही थेरी त्यांची कंप्लीट होऊ शकते. 4 मार्काच्या प्रश्नामध्ये LPPचा पण प्रश्न असतो, तोही तुम्ही व्यवस्थित कवर करणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी मला MCQबद्दल जरा सांगायचं आहे. MCQमध्ये उत्तर कसं लिहावं, तर जो ऑप्शन करेक्ट आहे तो ऑप्शन आपण लिहित असताना त्याच्यामध्ये समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी आहे आणि त्याच्यापुढं ॲन्सर आहे, तर फक्त ऑप्शन लिहून चालणार नाही, गुण मिळणार नाहीत, किंवा फक्त उत्तर लिहून चालणार नाही, गुण मिळणार नाहीत. दोन्ही ऑप्शन आणि उत्तर दोन्ही लिहिणं या ठिकाणी अपेक्षित आहे. साबळे सर, मॅडमनी वेगवेगळ्या प्रश्नांना कशा पद्धतीनं सोडवायचं सांगितलं, पण एकूणच पेपर सोडवत असताना किंवा ही प्रश्नपत्रिका सोडवत असताना या प्रश्नांचा क्रम कसा निवडावा किंवा सोडवताना कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यावा याबद्दल आपण काय सांगू शकाल? अतिशय चांगला प्रश्न आहे मॅडम. असं म्हटलं जातं की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. पहिलाच प्रश्न जर तुम्ही चुकलात तर एक्झामिनर ओळखतो की विद्यार्थी कोणत्या प्रकारचा आहे, हुशार आहे की उच्च प्रतीचा आहे की कमी प्रतीचा आहे. त्यामुळे पहिला जो प्रश्न विद्यार्थ्यांनी निवडायचा आहे तो आपल्याला जो परफेक्ट येतो तो प्रश्न निवडायचा. फक्त त्या ठिकाणी अशी काळजी घ्यायची आहे, जो प्रश्न तुम्ही निवडाल त्याचे उपप्रश्न त्याच ठिकाणी सोडवायचे, किंवा ते येत नसेल तर तिथे जागा सोडा आणि नंतर लिहा. मात्र एका प्रश्नाचा एक उपप्रश्न एका पानावर आणि 4 पाने सोडून दुसऱ्या पानावर, त्यामुळे तो एक्झामिनर वैतागतो. त्यामुळे एकदा प्रश्नाचं सिलेक्शन केल्यानंतर त्याचे उपप्रश्न जे आहेत ते एकत्रच सोडवा. भले येत नसतील तर एखाद्या प्रश्नाचं उत्तर नंतर लिहा, जागा सोडा तिथे. परंतु जो चांगल्या प्रकारे प्रश्न येतो, जे पहिले प्रश्न आहेत सेक्शन ए सेक्शन बीमध्ये, त्याची काठिण्य पातळी थोडीशी सोपी असते, त्यामुळे ते प्रश्न अगोदर सोडवा. आणि सेक्शन सी आणि सेक्शन डी काठिण्य पातळी थोडी वरची असते, त्यामुळे शक्यतो ते प्रश्न शेवटी सोडवा. आणि जर येत असेल कॉन्फिडंटली तुम्हाला तिसरा सेक्शन सी आणि सेक्शन डी, तेही अगोदर सोडवू शकता, असा काही नियम नाही. पण तुम्हाला जो बेस्ट लिहिता येतो, ज्या प्रश्नाचं उत्तर बेस्ट लिहिता येतं तो प्रश्न अगोदर सोडवा. अर्थात मगाशी तुम्ही मॅडम म्हटलात की गणित म्हणजे स्टेप्सना, पायऱ्यांना महत्त्व आलंच. एखादी पायरी चुकली की संपूर्ण गणित चुकतं. मग अशा किरकोळ चुका होऊन बरंचसं नुकसान गुणांचं होऊ शकतं. म्हणजे मग अशा नेमक्या कोणत्या चुका विद्यार्थ्यांकडून उत्तरलेखन करत असताना होतात की ज्याच्यामुळे त्यांचे गुण कमी होतात, आणि हे जर टाळायचं असेल, त्यांचे चांगले गुण आपल्याला हवे असतील, म्हणजे गुण त्यांनी चांगले मिळवावेसे वाटत असतील, तर नेमक्या कोणत्या चुका त्यांनी टाळल्या पाहिजेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न मॅडम तुम्ही विचारलेला आहे आणि हे खूपच गरजेचं आहे याचं उत्तर देणं. पेपर लिहिताना अनावधानानं विद्यार्थ्यांचं गणितामध्ये प्लस मायनसच्या चुका होतात. म्हणजे खरं तर त्यांना माहीत असतं तिथं काय पाहिजे, पण चुकून प्लसच्या जागी मायनस आणि मायनसच्या जागी प्लस होऊ शकतं आणि त्यामुळं पुढचे मार्क्स ते गमावू शकतात. आणखी एक चूक म्हणजे पेपरमध्ये आम्ही पेपर तपासताना बघतो की 10 ते 15% विद्यार्थ्यांच्याकडून कॉमन होणारी गोष्ट म्हणजे डिफरन्शिएशनच्या टॉपिकमधील जे 3 प्रूफ आहेत त्या प्रूफमधली चूक हे विद्यार्थी सर्वसामान्यपणे करत असतात. ती चूक कोणती, तर डेरिव्हेटिव्हचे जे 3 थेरम आहेत त्यातला प्रूफ जो आहे त्याच्यामध्ये इन्क्रिमेंटरी रेशो असतो आणि त्या इन्क्रिमेंटरी रेशोची व्हॅल्यू, लिमिटिंग व्हॅल्यू ही d/dx दाखवली जाते. म्हणजे लिमिट ऑफ डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 इज इक्वल टू dy/dx म्हटलेलं असतं. आणि संपूर्ण प्रूफमध्ये हे गरजेचं असतं की लिमिटच्या पुढं डेल्टा पाहिजे आणि लिमिटिंग व्हॅल्यूच्या पुढं डी व्हायला पाहिजे. पण मुलं काय करतात, डेल्टाच्या जागी डी लिहितात आणि डीच्या जागी डेल्टा, आणि संपूर्ण प्रूफ त्यांचा बाकीच्या स्टेप्स बरोबर असल्या तरी पुढचे अजिबात गुण त्यांना मिळत नाहीत. ही चूक हे एक उदाहरण मी सांगितलं. आणखी एक उदाहरण म्हणजे एक प्रश्न असतो की पेन्सिलची संख्या काढा, पेन्सिल, पेन आणि इरेझरचे काय किंमत असेल ते काढा. त्याच्यामध्ये आपण पेन्सिल, पेन आणि इरेझरच्या किमती कन्सिडर करतो. ₹X पेन्सिलसाठी, ₹Y
पेनसाठी आणि ₹Z इरेझरसाठी कन्सिडर करतो. ॲक्च्युली प्रॉब्लेममध्ये XYZचा उल्लेख नसतो, पण आपण सोडवण्यासाठी XYZ घेतलेला असतो. मुलं प्रॉब्लेम सोडवतात, अगदी टॉपचे विद्यार्थीसुद्धा हा प्रॉब्लेम सोडवतात, एक्सची व्हॅल्यू मिळवतात, वायची झेडची. एक्स = ₹3, वाय = ₹5 आणि झेड = ₹2 मेन्शन करतात आणि थांबतात. त्यांना वाटतं आपला प्रॉब्लेम सोडवून पूर्ण झाला, पण असं नसतं. प्रश्न ज्या स्वरूपात आहे त्या स्वरूपात उत्तर देणं अपेक्षित आहे. मुलांनी पेन्सिलची किंमत मेन्शन करायला पाहिजे, पेनची किंमत मेन्शन करायला पाहिजे आणि इरेझरची. तर ह्या चुका होतात आणि मुलांना वाटतं की मी सगळा पेपर व्यवस्थित लिहिला आहे, मला आउट ऑफ आउट मार्क्स पडायला पाहिजे होते, पण त्यांचे मार्क्स या स्टेपमध्ये जातात हे त्यांना माहीत नसतं. आणखी एक, प्रश्नपत्रिकेतला जो प्रश्न आहे तो विद्यार्थ्यांनी व्यवस्थित वाचायला पाहिजे. याचं कारण की एक उदाहरण, फाइंड द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ॲडजॉईंट मेथड किंवा फाइंड द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन असेल किंवा फाइंड द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय इलेमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल. असे 3 वेगळे हे प्रश्न आहेत. त्यातला एक कुठली तरी मेथड विचारलेली असते. समजा असं विचारलं असेल फाइंड द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ॲडजॉईंट मेथड आणि मुलांनी जर ॲडजॉईंट मेथड नाही वापरली, रो ट्रान्सफॉर्मेशन वापरलं, उत्तर बरोबर पूर्णपणे येतं पण अजिबात तिथं मार्क्स मिळत नाहीत. 3 ते 4 मार्काचा हा प्रश्न असतो. हे मार्क्स विद्यार्थी गमावतात. त्यामुळे प्रश्न नीट वाचणं अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे त्याच टॉपिकमधला फाइंड दी सोल्युशन ऑफ दी इक्वेशन असतं. ह्याच्यामध्ये बाय रिडक्शन मेथड किंवा बाय मॅट्रिक्स मेथड किंवा बाय इन्व्हर्जन मेथड, मेथड मेन्शन जी केलेली आहे त्याच मेथडनं मुलांनी प्रॉब्लेम सोडवायला पाहिजे. आणि जर मेथड मेन्शन केली नसेल तर तुम्ही कोणतीही मेथड वापरली तरी चालते, पण मेन्शन केलेली मेथड न वापरता दुसरी वापरली तर मुलांचे मार्क्स या ठिकाणी जातात. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. अगदी छान सांगितलं मॅडम. म्हणजे गणितात पायऱ्यांना महत्त्व आहे. तर पहिली पायरी असे असेल की प्रश्न व्यवस्थित वाचणं हीच पहिली पायरी असेल की ज्यायोगे पुढच्या पायऱ्या व्यवस्थित सोडवल्या जातील. यानंतर मला साबळे सरांना असा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा विद्यार्थी ऑप्शनल प्रश्न सोडवत असतात तर मग हे ऑप्शनल प्रश्न त्यांनी कसे निवडावेत? मॅडम कसं आहे, सेक्शन C आणि सेक्शन Dमध्ये 12 पैकी 8 प्रश्न सोडवायचे असतात. मग त्याच्यामध्ये प्रश्नांचं सिलेक्शन करताना ऑप्शनल प्रश्नामध्ये आपल्याला जे प्रश्न परफेक्ट येतात, म्हणजे ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन मेथड आहे, डिस्क्रिप्टिव्ह थेअरी असं नसण्यापेक्षा कॅल्क्युलेशन आहे, ज्याच्यामध्ये आपले मार्क्स कट होऊ शकत नाहीत, पैकीच्या पैकी ज्या प्रश्नाला मार्क्स आपल्याला मिळू शकतील, आपल्याला कॉन्फिडंट आहे किंवा त्या 12 पैकी कोणते 8 प्रश्न आपण परफेक्ट व्यवस्थित सोडवू शकतो, कोणतेही मार्क्स कट होऊ शकणार नाहीत, अशा प्रकारचे प्रश्न आपण निवडायचे किंवा दिलेल्या वेळेमध्ये ते प्रश्न पूर्ण होतील याचा विचार करून ऑप्शनल प्रश्न आपण निवडायचे. आता 80 मार्काचा पेपर आहे, मुलं सोडवत आहेत, पण वेळेचं गणित व्यवस्थित बसलं तरच हा गणिताचा पेपर व्यवस्थित होणं शक्य आहे. मग त्यामुळं हा पेपर सोडवत असताना वेळेचं नियोजन विद्यार्थ्यांनी नेमकं कसं करावं? छान प्रश्न विचारलात मॅडम. 80 गुणांचा हा जो पेपर आहे त्याच्यासाठी 3 तास वेळ आहे, म्हणजे 180 मिनटं आहेत. त्यापैकी 10 मिनटं आपण थोडी राखीव ठेवायची आहेत. 170 मिनटामध्ये आपल्याला हा पेपर कव्हर करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे करत असताना तुम्ही काय करायचं आहे तर सोपे प्रश्न जे आहेत 1 मार्काचे 2 मार्काचे ते अगोदर सोडवणं अपेक्षित आहे. त्यामुळं काय होणार आहे की 1.25 मिनटंसाठी एका मार्कासाठी वेळ असणार आहे आणि त्यामुळं ह्या सोप्या प्रश्नामुळं आपला वेळ थोडा वाचणार आहे आणि हा वाचलेला वेळ पुढच्या डिफिकल्ट किंवा ॲव्हरेज प्रश्नासाठी तुम्ही वापरायचा आहे. आणि पेपर पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या 10 मिनटामध्ये तुम्ही तुमची उत्तरपत्रिका स्वतः चेक करायची आहे. कुठं काही चुकलं आहे का, कुठं काही राहिलेलं आहे का. आणखी महत्त्वाचं म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये आपण जे प्रश्नाचा क्रमांक आहे तो आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये येणं अपेक्षित आहे. समजा तुम्ही 2 नंबरचा प्रश्न सोडवला आहे आणि तिथं लिहिलं आहे मात्र क्रमांक 3, तर तुम्हाला अजिबात गुण मिळत नाहीत आणि नंतर शेवटी तुमची धावपळ होते आणि मग गडबड होते आणि हे वेळेचं नियोजन जे आपण केलेलं आहे 10 मिनटं ठेवलेली आहेत ती ह्याच्यासाठी आपण वापरायची आहेत. आणखी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्षभर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलात, बोर्डाचे 5-6 पेपर्स पूर्वीचे अगोदर सोडवलात
आणि सराव केला तर कमी वेळेमध्ये तुमचा ॲक्च्युअल बोर्डाचा पेपर तुम्ही जो देत आहात तो तुम्हाला कव्हर करणं शक्य आहे. अर्थात गणिताचा पेपर थोडीशी मनामध्ये आधीच साशंकता असतेच. मुलं आत्मविश्वासानं सोडवतात, पण एखादं गणित सोडवल्यानंतर मनामध्ये मग त्या उत्तराविषयी कधीकधी अगदी हुशार मुलांच्या मनामध्ये सुद्धा साशंकता निर्माण होते. मग साबळे सर, अशी साशंकता निर्माण झाली तर त्या विद्यार्थ्यांनी त्यावेळेला काय करावं? काय होतं मॅडम की विद्यार्थी एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहितो, पण नंतर त्याच्या लक्षात येते की आपण जे उत्तर लिहिलेलं आहे ते थोडंसं चुकीचं आहे. तो थोडा गोंधळून जातो आणि काय करतो की त्या प्रश्नावरती क्रॉस मारतो आणि तोच प्रश्न पुढच्या पानावरती कुठेतरी सोडवतो. मग तो प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल किंवा चुकीचं असेल. म्हणून विद्यार्थ्यांनी काय करायचं, पहिला प्रश्न तुम्ही जो सोडवलेला आहे, ज्याच्याविषयी तुम्हाला शंका आहे, साशंकता आहे, त्याच्यावरती क्रॉस मारायचं नाही. तुम्हाला जो बरोबर त्याचं उत्तर जे वाटतं ते पुन्हा दुसऱ्या पानावरती सोडवा आणि नंतर कोणत्याही पानावरती क्रॉस नसेल तर एक्झामिनर दोन्ही प्रश्न तपासणार आणि ज्या प्रश्नाला जादा मार्क आहेत ते मार्क्स तो घेणार. त्यामुळे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर लिहिल्यानंतर तुम्ही तो खोडायचा नाही प्रश्न. एक्झामिनर तपासेल, बरोबर असेल तर मार्क्स त्याचे घेईल, नसेल तर कमी असतील ते सोडून देईल, जादा असतील ते मार्क्स घेतील. त्यामुळे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही खोडायचं नाही आहे आणि प्रश्न निवडताना ज्या प्रश्नाचं परफेक्ट उत्तर येते तो प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. मी एक जादा वेळेच्या बाबतीत मॅडमनी सांगितलं. आता मी एक उदाहरण सांगतो. मॅडम, 4 मार्काचा प्रश्न फाइंड या इनवर्स बाय रो ट्रान्सफॉर्मेशन माझ्या मित्राच्या विद्यार्थ्यांना एकदा विचारला होता. 4 मार्काचा साधारण 8 ते 10 मिनटात तो झाला पाहिजे, परंतु त्याचे कॅल्क्युलेशन करताना कुठेतरी जो अडकला अपूर्णांकामध्ये आणि त्याची अर्धा तास त्याच्यामध्ये गेला आणि तो हुशार विद्यार्थी असून नंतरचे सोपे प्रश्न सोडवण्यासाठी त्याला वेळ मिळाला नाही. त्यामुळे 4 मार्काचा प्रश्न आहे, साधारण 8 मिनटामध्ये आपल्याला सोडवता आला पाहिजे. नंतर तो तिथे सोडवा, सोपे प्रश्न अगोदर सोडवा आणि नंतर त्याचा विचार करा. 12वीचा गणिताचा पेपर गणिती भाषेत सांगायचं झालं तर योग्य नियोजन, वेळेचं नियोजन आणि योग्य तो सराव यानं हा पेपर अतिशय सुंदर लेखन करता येईल हे आज आपल्याला समजलेलं आहे. गणिताचा पेपर म्हटलं की मनामध्ये थोडी भीती असते आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना थोडंसं गणित अवघडच जातं असं आपण म्हणतो. मग या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी तुम्ही नेमकं काय मार्गदर्शन कराल? खरं तर नियमित अभ्यास केला, सराव केला, काही थेरमचे प्रूफ सोडवले न बघता बोर्डाच्या प्रश्नपत्रिका किंवा सरावच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या आणि त्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिका जर तुम्हाला शिकवणाऱ्या कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांच्याकडून की ज्यांनी बोर्डाचे पेपर तपासलेले आहेत, बोर्डाचे पेपर मॉडरेट केलेले आहेत, अशा शिक्षकांच्याकडून जर तपासून घेतलात तर तुमच्या चुका कमी होतील. कारण त्यांना माहीत असतं की मुलं कुठं चुकतात, मुलांचे मार्क्स कुठं जातात. आता ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या मनामध्ये जर अशी काही भीती असेल की आपण पास होऊ किंवा नाही, अशी काळजी असेल तर अजिबात घाबरायचं काही कारण नाही आहे. कारण त्याच्यासाठी मॅथ्समधले जे काही ठराविक टॉपिक आहेत याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हचे 3 थेरम हे तुम्ही करा. त्याचबरोबर लॉजिकमधलं ट्रूथ टेबल तुम्ही तयार ठेवा. टेक्स्टबुकमधले सॉल्व प्रॉब्लेमसुद्धा बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले जातात, तेही तुम्ही तयार ठेवा. आणि LPPचा जो टॉपिक आहे त्याचे जे क्वेश्चन आहेत ते सुद्धा तुम्हाला मार्क्स मिळवून देणार आहेत. आणि पास होण्याची जी काही पास होऊ किंवा नाही ही जी तुमच्या मनामध्ये शंका आहे तर ती तुमच्या मनामध्ये शंका राहणार नाही आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्ही सराव आणि नियमितता ठेवून परीक्षेला सामोरे जा, अभ्यास करून परीक्षेला सामोरे जा. परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.